Hallelujah.
आजच्या हरिकीर्तनाची पहिली चाल संगीत अलंकार नारायणजी महाराज किल्लारी तसेच संगीत अलंकार किशोरजी महाराज शेळके तसेच मृदंगाची सेवा देतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक मृदंगालंकार विकासजी महाराज बेलुकर तसेच मृदंगालंकार अनिलजी महाराज टेकुडे।
मृग
मृगजळवता जाईला या मृगजळवता मृगजळवता जाईला या
साथे आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया कवणाची माय बाप कवणाची गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया कवणाची माय बाप कवणाची गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता बाहिले स्वप्नीचे चिले जाईल रया कवणाची माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंगा गुरु तुझे चरण
समचरण सरोजन संद्रिलंबुदभं जगन्निहित पाणि मंडलं मंडलानां तरुण तुलसी माला कंधरं गुंजनेत्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधल पावन झालो चराचर ध्यानमुदं गुरुमूर्ती पूजामुदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं जितपादस्पर्शं सरोवेचितं चोन्दितं पुण्यस्नानं स्वराजिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिरा। शुचिः शीलः समरक्षस्प्रतापजितं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा सेवेचा योग कैलासवासी रंगनाथ किसन कदम पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। त्या निमित्ताने असणारा योग सर्व त्यांचे परिवार बंधू कांता पाटील किसन कदम, पत्नी गंगा भागीरथी यमुनाबाई रंगनाथ कदम, चिरंजीव राजेंद्र रंगनाथ कदम, दुसरे बंधू मोहन किसन कदम, बाळासाहेब किसन कदम, भगिनी साखरबाई किसन कदम, कन्या सौ कल्पना विठ्ठल येवले, सौ विजया रमेश नेहे, समस्त कदम परिवार, उपस्थित सर्व गायक वादक वृंद, चे नारायण महाराज, चंद्रकांत महाराज, विकास महाराज बेलुलकर, अनिल महाराज टिकुडे, किशोर महाराज शेळके, विलास महाराज कोतकर, त्याचप्रमाणे चे सोळंके महाराज, संतोष महाराज सोळंकी, उपस्थित या ठिकाणी चंद्रशेखर कदम माजी आमदार भेट देऊन गेलेत। हरिभक्तपरा अर्जुन महाराज तनपुरी या ठिकाणी उपस्थित आहेत। महिपती संस्थान, विजयाताई ओम शांती, सीताराम पाटील ढूस, नाना महाराज गागरे, नामदेव महाराज, जाधव शास्त्री, बाबा महाराज मोरे, बाबासाहेब महाराज कोळसे, बाबासाहेब महाराज वाळूंज, आबा महाराज लोंढे, बापू महाराज गागरे मांडवे, समस्त भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद। समस्त कदम परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण कैलासवासी रंगनाथ किसन कदम, आपला विद्यार्थी सुजित त्याचे आजोबा, त्यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण आहे। समस्त श्रोतृगण, उपस्थित सर्व भक्तगण, करूया थोडा वेळ सेवा। बेटाच्या जबाबदाऱ्यांमुळे व्यस्तता कायम असते। याच्यानंतर खुळसरगावला एक काला आहेत आणि कोपरगावला रात्री भागवत कथा चालू आहे। श्रीमद भागवत कथा काल प्रारंभ झालेला आहे। शंकरराव कोल्हेंच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथेचं आयोजन कोपरगाव शहरामध्ये आहे। करूया थोडा वेळ सेवा। उपस्थित सर्व गायक वादक भजनी मंडळ महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्धादी विधी करतात। प्रत्येक धर्मामध्ये श्राद्ध घालण्याचे रीतिरिवाज नाही आहेत। मग श्राद्ध केलं म्हणजे स्वर्गात जातो आणि ज्याचं श्राद्ध झालं नाही ते नरकात जातात असं असू शकतं का? मग जीवनभर कसंही वागणं, श्राद्ध केलं की गेला स्वर्गात, चांगलं वागायची काय गरज राहिली? असं होऊ शकतं का?
श्राद्धादी विधी कशा स्वर्गात जाण्याकरता नाही आहेत. संसारी मनुष्य हा अतृप्त असतो, त्याला तृप्त करण्याकरता पिंडदानाच्या माध्यमातून त्यांना तृप्त करून संतुष्ट करून आशीर्वाद प्राप्त करायचा असतो. आणि ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिला, कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. आपली संस्कृती कृतज्ञ संस्कृती आहे, कृतज्ञ नव्हे. आपण पृथ्वीला देवता म्हणतो, जलदेवता म्हणतो, अग्निदेवता म्हणतो, सूर्यदेवता म्हणतो, चंद्रदेवता म्हणतो, कारण यांच्याकडून आपण काहीतरी घेतो. सूर्याची ऊर्जा वापरतो, सूर्याने काय आपल्याला बिल पाठवलं का? इलेक्ट्रिक खात्याचं आपण वीज वापरतो, इलेक्ट्रिक खात्यात बिल पाठवतो. नाही भरलं तर पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसऱ्यांदा कनेक्शन कट. सूर्याने कधी बिल दिलं नाही, कधी कनेक्शन कट केलं नाही. मग निरंजनी ओवाळल्याने काय बिघडलं? किंवा प्रातःकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः, रवये नमः, भास्कराय नमः, मित्राय नमः, अर्काय नमः, खगाय नमः, मरीचे नमः. आदित्यस्य नमस्कारानि कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. जो प्रातःकाळी दररोज सूर्याला अर्घ्य देतो त्याला जन्मांतर सहस्रेषु, 1000 जन्मात तो कधी दरिद्री होत नाही. आणि आरोग्यम भास्करम इच्छेत. ज्याला आरोग्य प्राप्त करायचं असेल त्यांनी प्रातःकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला अर्घ्य द्यायचे म्हणजे सूर्योदयाच्या आधी स्नान करावं लागेल. सूर्योदयाच्या आधी स्नान करून सूर्योदयाच्या वेळेला अर्घ्य द्यावं. काय होतं त्याच्यात एक रासायनिक प्रक्रिया बघा. सूर्यकिरण आणि जल यांचा संयोग होऊन त्यातून परावर्तित झालेले जे सूर्यकिरण असतात ते ज्या ज्या ठिकाणी पसरतात त्या त्या ठिकाणी ती जागा निर्जंतुक होते. पावसाळ्यामध्ये आपण पाहतो पाऊस उघडून गेलाय, सूर्य पश्चिमेला आहे, त्या पूर्वेला काय दिसतं? इंद्रधनुष्य. सूर्यकिरण आणि जल यांच्या संयोगातून सप्तरंग निर्माण होतात आणि इंद्रधनुष्याच्या रूपाने ते आपल्याला दिसतात. ज्यावेळेला आपण प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळेला जलधारा भूमीवर सोडतो, सूर्याचे प्रकाश किरण त्या पाण्यातून परिवर्तित होतात. परावर्तित झालेले किरण त्यात सुद्धा सप्तरंग तयार होतात. ते सूक्ष्म असल्यामुळे दिसत नाही, पण त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आपल्या शरीराला मिळतात. प्रकृतीमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये सर्वच प्रकारचे विटॅमिन्स सापडतात. कारण पृथ्वी म्हटल्यानंतर पृथ्वीमध्ये जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व, आकाश तत्व सर्व आहेत. जलामध्ये पृथ्वी तत्व, अग्नितत्व, वायुतत्व सर्व असतात. एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण पाहतो वडाचं झाड, पिंपळाचं झाड एखाद्या कॉन्क्रीटवर उगवतं. तिथं कॉन्क्रीटवर त्याला माती पण नाही आहे, पाणी पण नाही आहे, तरी ते जगत आहे. म्हणजे हवेमध्ये असणारी आर्द्रता घेऊन ते जगू शकतं. हवेमध्ये जलही आहेत, वायू आहेत आणि भूमी तत्व सुद्धा आहेत. मग सर्व तत्व हवेतून घेण्याची क्षमता त्या पिंपळाच्या झाडामध्ये असते, म्हणून ते कॉन्क्रीटवर जगू शकतं. तसं सूर्यप्रकाशातून सुद्धा सर्व प्रकारचे तत्व, कारण सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाशातून बघा, चंद्राच्या प्रकाशातून वनस्पतीमध्ये औषधी गुण येतात आणि सूर्याच्या प्रकाशातून ऊर्जा येत असते. मग प्रत्यक्ष सूर्यचंद्राच्या प्रकाशातून देखील काही विटॅमिन्स आपण घेऊ शकतो. आवश्यकता नाही आहे की ते आपल्याला भोजनातून मिळाले पाहिजे. गुजरातमध्ये एक संत होते, प्रल्हाद जानी नावाचे, देवीचे भक्त होते. 95 वर्ष जगले, त्यांना जाऊन 4-5 वर्ष झाले. वयाच्या 16व्या वर्षापासून तर 95व्या वर्षापर्यंत त्यांनी अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नव्हता, तरी ते जगत होते. आश्चर्यच होतं. मनुष्य असं जगू शकतो का? योगी जगतात. वेदांत शास्त्र सुद्धा हे सांगतं. आकाश तत्व असेल तर त्या आकाश तत्वामध्ये पंचकरण जर आपण पाहिलं तर आकाश तत्वामध्ये वायू तत्वही आहेत, अग्नितत्वही आहेत, जलतत्वही आहेत, पृथ्वी तत्वही आहे. वायूमध्ये आकाश तत्वही आहे, अग्नितत्वही आहे, जलतत्व आहे, पृथ्वी तत्वही आहे.
अग्नीमध्ये वायू तत्व आहे, आकाश तत्व आहे, जल तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे. जलामध्ये अग्नी तत्व आहेत, वायू तत्व आहेत, आकाश तत्व आहे, पृथ्वी तत्व आहेत. प्रत्येक तत्वामध्ये प्रत्येक तत्व असतात. ते ग्रहण करण्याची क्षमता निर्माण करायची असते. आणि ते ग्रहण करण्याची क्षमता जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते त्यावेळेला ती वस्तू आहारातूनच मिळाली पाहिजे असं काही नाही. आहार नसताना सुद्धा प्राप्त होऊ शकते. म्हणून मी उदाहरण सांगितलं की पिंपळाचं झाड, त्याला खत नाही आहे, पाणी नाही आहे, तरी ते जगत आहे. मग पिंपळाचे एक वनस्पती जर आहारा वाचून जगू शकते, मनुष्य का जगू शकत नाही? मनुष्य तर सर्वश्रेष्ठ आहे. तर अशा प्रकारे प्रातःकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याच्या नंतर सूर्याच्या किरणातून आपल्याला अनेक प्रकारचे विटॅमिन्स मिळतात. त्यामुळं आरोग्य प्राप्त होतं. म्हणून आम्ही सूर्याला देवता म्हणतो, चंद्राला देवता म्हणतो, पृथ्वीला देवता म्हणतो. चंद्रामध्ये काय आहे? गीतेमध्ये भगवान सांगतात, यच्चंद्रमस्य चाग्नो तत्तेज विद्धिमामकं गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसः पुष्णामि च औषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकाः. वनस्पतीमध्ये जे रसगुण असतात, रसतत्व असतात, जे औषधी तत्व असतात, ते चंद्राच्या प्रकाशातून येतात असं गीतेत भगवान सांगतात. सोमो भूत्वा रसात्मका. सोम म्हणजे चंद्र. चंद्राचा मनबुद्धीशी सुद्धा संबंध येतो बरं का. चंद्रमा मनसो जात चक्षुसूर्य अजायत. एकदा एक म्हातारी भेटली, नातूला घेऊन आली आमच्याकडे. महाराज, आमच्या नातवाचं बघा काय झालंय. मी म्हटलं काय झालंय? याला काहीतरी बाहेरचं झालं. म्हटलं आजीबाई काय झालं बाहेरचं? म्हणजे काय नाही म्हणले, पोरग अमावस्या पौर्णिमेला वेळासारखंच करतं, बाकी शांत राहतं. अमावस्या आलं की बिघडलं, पौर्णिमा आलं की बिघडलं, कोणी काहीतरी केलं म्हणलं याला. मी सांगितलं आजीबाई बाहेरचं काही नाही, ते आतलंच आहे. हातलं काय? चंद्रमा मनसो जात चक्षुसूर्य अजायत. चंद्र मनाचा स्वामी आहे आणि सूर्य बुद्धीचा स्वामी आहे. जशी मनबुद्धी कमजोर आहे त्याला अमावस्या पौर्णिमेला ते जाणवतं. बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्रिकाल संध्याची सांगितले ना, याला आधारून आहेत. प्रातः संध्या, सायं संध्या, मध्यान्ह संध्या. मग प्रातः संध्या आणि सायं संध्या म्हणजे काय? तर प्रातःकाळच्या वेळेला चंद्र सूर्य कमजोर आहेत, सायंकाळच्या वेळेला चंद्र सूर्य कमजोर आहेत. अशा वेळेला मनबुद्धी कमजोर झालेली असते. अशा वेळेला मनामध्ये विकार येण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला संध्या करावी, भगवंताची पूजा करावी. आणि म्हणून प्रातः संध्या, सायं संध्याला विशेष महत्त्व दिलं जातं. याचा चंद्र सूर्याशी संबंध येतो आणि चंद्र सूर्याचा मनबुद्धीशी संबंध येतो. चंद्राचा द्रव पदार्थाशी संबंध येतो. आणि आपण पाहतो समुद्राला भरती पौर्णिमेला येते, अमावस्येला ओटी आली, याचा सुद्धा चंद्राशी संबंध आला. आणि मन हे सुद्धा शास्त्रामध्ये द्रव मानलेलं आहे. प्रत्येक द्रवाशी चंद्राचा संबंध येतो, तसा मनाशी संबंध येतो. म्हणून मनाचा स्वामी चंद्र आहे. अशा प्रकारे चंद्र, सूर्य, पृथ्वी, जल आदींचा आपल्या शरीराशी जो संबंध आहे, म्हणून त्यांना आम्ही देवता मानतो. ही कृतज्ञ संस्कृती आहे. त्याप्रमाणे ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिला, मृत्यूनंतर त्यांचं स्मरण करण्याकरता, त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्याकरता एक माध्यम आहे. ज्या माध्यमाने आपण श्राद्धादी विधी करतो, त्यातून त्यांची कृतज्ञता व्यक्त करून त्यांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करीत असतो. विठाला मौली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली मनुष्य मात्राला उपदेश करतात, कारण पशूंना तर काही उपदेश केला नसतो. मनुष्य हा सर्व काही करू शकतो. रामचरित मानसमध्ये तुलसीदास महाराज वर्णन करतात, बडो भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सुद ग्रंथ नगावा. बडो भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सुद ग्रंथ नगावा. यही तनु करपन विषयन भाई, स्वल्प सुख अंत दुःखदायी.
बडो भाग मनुष्य तनु पावा असुर दुर्लभ सत ग्रंथ न गावा यही तनु कर्प न विषय न भाई स्वल्प सुख अंत दुःखदाय. भाग्यवान आहे तो मनुष्य झाला, पण यही तनु कर्प न विषय न भाई स्वल्प सुख अंत दुःखदाय. मनुष्य शरीर प्राप्त करूनही जर तू विषयाच्या भोग लागशील, महाराज सांगतात अत्यंत अल्प सुख मिळेल पण अंत दुःखदायी, अंत त्याचा दुःखात होईल. म्हणून तो मनुष्य झाला हे भाग्य आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साथी असतात. भाजीपाल्याची साथ वेगळी, कांद्या बटाट्याची साथ वेगळी, धान्य दुकानदाराची साथ वेगळी, कापड दुकानदाराची साथ वेगळी, अनेक साथी असतात. आपण काही बाजार खरेदी करीत नाही, जेवढं लागतं तेवढं घेतो. बोंबिलाची साथ हा गेला त्या गल्लीला काय घाण नाही वाचत होतं, काय करायचं, मला गिऱ्हाईक मिळतं. बाजार आहे, बाजारात सगळंच येतं. तसा संसार बाजार आहे, संसारात सगळे तुला काय घ्यायचं ते तुझं, किंवा जी वस्तू तुला आवडत नाही त्या गल्लीला जाऊच नको ना. जगामध्ये चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या असतात. आपल्याला काय घ्यायचं आपण ठरवायचं असतं. वाईट घ्यायचं ठरलं, इतक्या काही वाईट गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की चांगल्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळणार नाही. आणि वाईट गोष्टी जशा चांगल्या गोष्टी सुद्धा इतक्या सापडतील की चांगल्या गोष्टीचा विचार करता करता वाईट गोष्टीकडे तुमची दृष्टीच कधी जाणार नाही. मग आपण काय करायचे आपण ठरवायचं असतं. आणि म्हणून त्याच्याकडं त्याला जाऊन भांडण्यापेक्षा आपण त्या गल्लीला न जाणं हे उचित आहे. आपल्याला तात्पर्य या ठिकाणी तो मनुष्य झाला हे भाग्य आहे, पण मनुष्याचं कर्तव्य काय? समाधान कुठे आहे? सुख समाधानाची इच्छा सर्वच लोक करतात. समाधान हॉटेलात नाही बरं का. हॉटेलचं नाव तर समाधान हॉटेल. इथं शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल. सकाळी सकाळी भजे तळायला सुरुवात केली. भजे तळता तळता कढईमध्ये उंदराने उडी मारली. भज्याबरोबर उंदीर तळून निघला आणि शेपटी धुवून दिला फेकून. त्याच कढईमध्ये पुन्हा गरमागरम भजे, शुद्ध शाकाहारी. त्या हॉटेलच्या किचन मध्ये जाऊन पहा काय इतकी किलोची पुन्हा खायची इच्छाच होणार नाही. सपाटून भजे खाली 2-4 माळकरी शुद्ध शाकाहारी म्हणले गेले. सपाटून भजे खाली 5-6 जण होते. 500 रुपये बिल झालं. पैसे कोणाकडेच नाही. लागलं एकमेकांकडे पाहिलं. हॉटेल मालक म्हणले पैसे काढा. एक म्हणलं आणून देतो नाही, हा कोट काढून ठेवा म्हणले. अगोदर पैसे आणून द्या मग कोट घेऊन जा. हो म्हणले हॉटेल तर समाधान. हो हॉटेलचं नाव समाधान. पैसे दिले तर समाधान, नाही तर पोलीस स्टेशन. फुकट खाल्लं. पोलीसला फोन करतो म्हणजे. समाधान हे समाधान हॉटेलात नाही महाराज. समाधानाची जागा कुठे आहे? भगवत चिंतन. तेने सदा चित्ता समाधान. तेने बिना जीवा सुख नोहे. तेने बिना जीवा सुख नोहे. सुख नोहे.
सुख नोहे. सुखाची जागा कुठे आहे? आम्हाला संसारात सुख समाधान का मिळत नाही? त्या परमात्म्याच्या प्राप्तीत किंवा परमात्म्याच्या भजनात सुख आहे, त्यात समाधान आहे. तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा नंतर कालेला जायचं. 12 वाजले. आपला कार्यक्रम जर लांबला तर पुढचाही लांबेल. समाधान परमात्म्याच्या चरणाजवळ आहेत, परमात्म्याच्या चिंतनात आहेत. म्हणून महाराज सांगतात, तो नरदेरूपी साथीला आलास ना, त्या परमात्म्याला आपलं सकर, अन्यथा तुझा संसार व्यर्थ जाईल. प्रथम चरणामध्ये
साथे आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जायला नाही. ए साथे या नरदेवरूपी साथीला आला. 84 लक्ष योनी म्हणजे 84 लक्ष साथी आहेत. त्यामध्ये नरदेवरूपी साथ आहेत. या नरदेवरूपी साथीला आलास ना ओळगा शारंग धरू त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न कर. नाही तरी संसारू जाईल राया. नाहीतर तुझा संसार व्यर्थ जाईल. विठाला नाही तरी संसारू जाईल रया. हा संसार म्हणजे काय? आता संसार शब्दाच्या अनेक ठिकाणी अनेक व्याख्या पाहायला मिळतात. वेळेचा अभाव असल्यामुळे जास्त विस्तार करणार नाही. योग वासिष्ठामध्ये चित्ताला संसार म्हणलं. चित्तम एवही संसार हा यत् प्रयत्नेन शोधयत. कारण हा सगळा संसार चित्तात आहे. चित्तच संसार आहे. चित्तम एवही संसार हा. माऊलींनी एके ठिकाणी मीमांसकांचं मत मांडताना संसार शब्द वापरला. मनती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. इथं मनती संसारी जन्मिजे म्हणजे इथं संसार शब्दाचा अर्थ मृत्यूलोक असा होतो. कारण मृत्यूलोकात जन्माला येऊन यज्ञाधिक कर्म केले जातात. यज्ञाधिक कर्म मृत्यूलोकात होतात. मग इथं संसार शब्दाचा अर्थ मृत्यूलोक असा होतो. तुकोबारांनी एका ठिकाणी संसार शब्द वापरला. संसार करिता म्हणत्या दोषी टाकी ताळसी पोट पोसा. इथं जो संसार शब्द आहे हा घरदार बायका मुला संबंधी असणाऱ्या आसक्तीला उद्देश होता. आद्य गुरु शंकराचार्य जन्म मरणाला संसार म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जनने जठरे शयन पुनरपि जनने जठरे इह संसारे खलु दोसारे कृपया पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जन्मे जठरेशं हे संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. गोविंदं भज गोविंदं मोक्षमते प्राप्ते सन्निहिते मरणे नैने रक्षते दुःखं करणे. छटपट पंजरिका स्तोत्रामध्ये आद्य शंकराचे वर्णन करतात. पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जन्मे जठरेशं इह संसारे. हाय संसार. जन्म मरण हा संसार आहे. व्याकरण दृष्टिकोनातून संसार शब्दाचा अर्थ आहे सम्यक स्रती ते संसार. हा संसार शब्दामध्ये श्र धातू आहे. श्र म्हणजे सरकणे. जो सतत सरकत चालतो तो संसार. कोपीत राहत होता पत्रा बांधला पुढे सरकला. पत्र्यात राहत होता बंगला बांधला पुढे सरकला. बंगल्यापुढे गाडी आली आणखी पुढे सरकला. बँकेची जप्ती आली पुन्हा मागे सरकला. कधी पुढे सरकतो कधी मागे सरकतो. सरकत राहतो तो संसार. काहींचा पुढे कमी सरकतो मागे जास्त सरकतो.
2 एकर विक्रीला काढली पुन्हा मागे सरकला, 4 एकर गहाण टाकली पुन्हा मागे सरकला. सम्यक स्थिती संसार हा जो सतत सरकत चालतो तो संसार, ज्याच्यामध्ये सतत परिवर्तन होतं तो संसार. किती परिवर्तन झालं 50 वर्षात, किती परिवर्तन झालं बघा. पूर्वीचे शेतकरी बघा 50 एकर जमीन दिली ज्वारी भरून, एकरी 2 पोते ज्वारी जरी झाली तर 50 एकरात 100 पोते ज्वारी, 5 खंड्या ज्वारी. पण त्याच्यामध्ये चाऱ्याच्या वड्या लागायच्या, मजाच राहायची. ते 50 एकरावाल्याला 5 मुलं झाली आली 10 एकर, 10 एकरावाल्याला 3 मुलं झाली आली 3 एकर, 3 एकरावाल्याला 2 मुलं झाली आली 1.5 एकर. आता ते 50 एकराची शेती म्हणजे ती फेट्यावाल्याची शेती, नंतरची 10 एकराची शेती म्हणजे टोपीवाल्याची शेती, पुढची 3 एकराची शेती म्हणजे बोडख्याची शेती. आता हा बोडखा जर त्या फेट्यावाल्यासारखी शेती करायला उपोषी मरत. हा झालेला बदल आहे आणि हे झालेलं परिवर्तन यालाच संसार म्हणतात बरं का. परिवर्तन जो स्वीकारू शकतो तोच टिकू शकतो. ज्यांनी परिवर्तन स्वीकारलं नाही ते संपले. व्हिडिओकॉन सारखी कंपनी संपली नव्हती. मोबाईलची कंपनी नोकिया, किती नाव होतं, कुठे नोकिया. स्मार्टफोन आले आणि स्मार्टफोन नोकियाला बनवता आला नाही, त्यामुळे नोकिया संपले. काळाबरोबर नाही राहिला तर संपतो. एक ब्राह्मण होता, गरीब होता, परिस्थिती नव्हती, कोणीतरी 16 दिला रेशमी कपडा. आता आपलंच होते जरा गुडघ्यापर्यंत यायचं, ते पूजेला बसायचं, त्याला ओळा ताण व्हायची, तो काष्ट सोडून बसायचा पूजेला. गरीब होतात, काय करायचं, रेशमी कपडे एकच, तेच धुवायचं दररोज तेच पूजेला. आता त्याचा पोरगा त्याच्या जागेवर आला, पोरगा आता पैशावाला आहे, बाप मेला, तो पोरगाही काष्ट सोडून बसायला. तू काष्ट सोडून का बसतो, नाही म्हणे मला बाप बसवता, तुझ्या बाबाला कपडे मिळत नव्हते म्हणून बसवता, तू कशाला बसतो. बाप करीत होता म्हणून मी करतो, असं व्यवहारामध्ये चालत नसतं. त्यालाच संसार म्हणतात. सम्यक स्थिती संसार, जो सरकत चालला तो संसार. हे शरीर सुद्धा सरकत चाललं बरं का. लहानपणचा फोटो बघा ना, आरशात चेहरा बघा बरं कसा दिसतोय. लहानपणी कसा गुटगुटीत दिसत होता, आता सगळ्या सुरकुत्या पडल्या, खोबऱ्याचे वाटे झाले जैसे मुख गळत असे नाक श्लेष्मपुरी. दिसायला कमी झालं, ऐकायला कमी झालं, हात पाय थरथर कापायला लागले. द्रक द्रक नाही त्याच्या देह मग पग पग मग मग चग चग मुख दंत वचन पग पग जमा अनुचार लग भग जगर भगवत भजत सुभगन जगभर पिंगल सुयश अचल पसारे झटपट मला चट कपड त्याची खटपट काल निपट सिर झपट करी, काल निपट सिर झपट करी, काल निपट सिर झपट. कळलं काय? द्रग द्रग नाही ते देह जब डग मग पग पग मग मग अलग. डोळ्याचं तेज गेलं, शरीर डगमग करायला लागले, पाय थरथर कापायला लागले. चग चग मुख दंत वचन जब भग भग जमा अनुचार लग भग जगरम. चग चग मुख दंत वचन जब भग भग, चग चग मुख दंत, तोंडातले दात गेले, वचन जब भग भग, बोलताना हवा निघून जाते. सावधान, जमा अनुचार लग भग जगरम. आता लग भग जगरम, लवकर जागा हो. भगवत भजचे तसु बगनर. हे भाग्यवान माणसा, भगवंताचं भजन कर. भगवत भजचल सुभगनर जगभर पिंगल सुयश अचल पसरे झटपट मन चट कपट त्याचे खटपट काल निपट सिर झपट करी, काल निपट सिर झपट करी, काल निपट सिर झपट. झटपट मन चेत, लवकर सावध हो, कपट त्याचे खटपट, सगळे खटपटी सोडून दे, सगळे कारस्थान सोडून दे. आता काळ समोर आलेला आहे, काल निपट सिर झपट करी. नाही तरी संसार जायला रे. संसार म्हणजे मनुष्य शरीर बरं का, कारण तेही सरकत चाललेलं आहे. बघा बरं, आरशा केस पांढरे झाले, सुरकुत्या पडल्या, काहींचं वर मोकळं पटांगण झालं. इथं एक गेला न्हाव्याकडून खुर्चीवर बसला, न्हाव्याने काय करायचं विचारलं, कापायचे का मोजायचे, मोजणे इतकेच होते. हा म्हणजे मोजायचे नाही, कापायचे नाही, मग काय करायचे, काळे करायचे. पण डोकर पाहिजे काळे करायला, काहींच्या डोकर काहीच राहिलं नाही, मोकळं पटांगण. काही काळे करतात, एकमेकांना पाहू नका, बरेच काळे करून आले. आता किती काळे केले काही तरुण होणार आहे का? तात्पर्य
सतत परिवर्तनशील हा संसार असतो, हे शरीर सुद्धा परिवर्तनशील आहे. म्हणून या ठिकाणी नाही तरी संसारू जाईल रया, इथं संसार शब्दाचा अर्थ मनुष्य शरीर असा आहे. एसा ते आलिया उळगा शरंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. ज्यांना तू माझे म्हणतो ते माता पिता असतील, मित्रगण असतील, गणगोत असतील, हे तुझे नसून हे मृगजळाप्रमाणे नष्ट होणार आहे. द्वितीय चरणामध्ये कमळाचे माय कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळावत जाईल, मृगजळाप्रमाणे जाईल. मृगजळाचं पाणी कोणी पाहिलं? फक्त पाहिलंच. कोणी ऐकलं का मृगजळाच्या पाण्यावर एका माणसाने केळीची बाग केली? नाही, मृगजळाचं पाणीच नाही आहे. हे सगळं मृगजळवत आहे. हे जगत संसार मृगजळवत आहे, केवळ भासतो. संसार हा सत्याच्या व्याख्येत बसत नाही. मग असत्य आहे का? असत्याच्या व्याख्येत बसत नाही. कारण ज्याचा कधीच अनुभव येत नाही त्याला असत्य म्हणतात. ज्याचा अत्यंत अभाव आहे त्याला असत्य म्हणतात. मग संसार असत्याच्या व्याख्येत बसत नाही आणि त्याचा बाध होतो म्हणून ते सत्याच्याही व्याख्येत बसत नाही. म्हणून सत आणि असताहून विलक्षण अनिर्वचनीय त्यालाच मिथ्या म्हटलेलं आहे. कारण विचारांती संसार सिद्ध होत नसतो. एक छोटंसं उदाहरण सगळ्यांनी आवरून घेणार 10-5 मिनिटांमध्ये. एक मनुष्य चारा विकायला गेला बाजारामध्ये. पूर्वीचा काळ 30-40 वर्षापूर्वीची कथा सांगतो. बैलगाडीमध्ये चारा नेला. एक ग्राहक आला, का काय भाव दिला चारा? तुम्हाला किती घ्यायचा? उक्त सांगा. काय पेंड्या मोजीत नाही बसायचे, पूर्ण गाडी. म्हणलं 300 रुपये. त्या काळातला भाव सांगितले 300 रुपये. ठीक आहे, लिहून दे कागदावर. काय कागदावर लिहून दे? 300 रुपये घ्या, चारा घेऊन जा ना. 300 रुपये आणून द्या. काय कागदावर लिहायचं? इथं लिहिण्यासारखं काय? इथं काय जमीन खरेदी करायची? करायला गेलं तोला. पण मला खोटं बोलायला आवडत नाही. मी इथं खोटं बोलण्याचं कारणच नाही ना. आपला सौदा झाला 300 रुपयाला. 300 रुपये द्या, चारा घेऊन जा. तुमचं साधन घेऊन या, माझी गाडी मोकळी करून द्या. तोला लिहून दिलं काय? म्हणजे माझं काही बिघडत नाही, मला लिहिता येत नाही. लिहि तुझ्या हाताने. त्यांनी दिलं चाराची गाडी 300 रुपये. हमला करा सही, हन लावा सही, टेकोला अंगठा. याला कुठं लिहिता येतं? गळ्याला म्हणला गाडी हाकल. तो शेतकरी म्हणला गाडी नका हाकलू, दुसरी गाडी घेऊन या. चारा घेऊन जा. गाडी कशाला हाकलताय? तो नाही, मला खोटं बोललं आवडत नाही म्हणलं. अबे तर खोट्याचा व्यवहार काय आला? कागदावर काय लिहिलं? चाऱ्याची गाडी घेतली म्हणजे मी चाऱ्याची गाडी. काही लोक बोलताना असं बोलतात, सत्यवादी हरिश्चंद्रानंतर याचाच नंबर बोलता बोलता बसवतात. तर मग रडायला लागला. मी गरीब माणूस येऊ, 300 रुपयात गाडीन बैला सगळं घेऊन चालला. बरं, सौदा चाऱ्याचा झाला होता. अनेक लोक गोड झाले. त्याच्यामध्ये एक धार्मिक होता, सत्संगी होता. त्याने तो कागद पाहिला. फसवलंच म्हणले. नाही हो, मी खोटं कशाला बोल, मी खरा माणूस आहे. बघा कागदावर काय लिहिलं? चाऱ्याची गाडी 300 रुपये घेतले. म्हणले मी 300 रुपयात कसे काय घेतले? ते पहिला सकट. नाही तो आमचा सौदा आहे, तुमचं तसं काय त्यात पडायचं काम नाही. नाही तरी पण या कागदाचा विश्वास आहे का? मग
मी माझ्या हाताने लिहिलंय. ते विचारलं या कागदावर बैल लिहिले का? नाही म्हणजे काय म्हणले बैल बाजूला. याच्यात जू लिहिलंय का? काय म्हणले जू. याच्यात चाक लिहिलंय का? काय म्हणले चाक. याच्यात आग लिहिलाय का? काळ म्हणले सगळे पार्ट बाजूला उचलतो सर, गरीबला फसवतो. चाऱ्याची गाडी जरी शब्द त्यांनी कागदावर लिहिला होता तरी विचारा अंती त्याला चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही. त्याप्रमाणे विचारा अंती संसार सिद्ध होत नाही. म्हणून संसार सत्याच्या व्याख्येत बसत नाही, पण तो असत्याच्याही व्याख्येत बसत नाही. कारण असत्य म्हणजे काय? वंध्यापुत्र असत्य आहेत. वंध्यापुत्राचा अनुभवच येत नाही. सशाचं शिंग पाहिलं कोणी नाही, सशाचं शिंगच नसतं म्हणजे असत्य आहे. ज्याचा अनुभवच नाही ते असत्य आहेत. पण संसाराचा अनुभव येतो ना. मुलं झाले, नातू झाले, नातू आजोबाच्या मांडीवर खेळतायत, आजोबाच्या मिशा ओढतायत, हे खोटं आहे का? आणि म्हणून विचारांती संसार सिद्ध होत नाही. म्हणून तो सत आणि असत विलक्षण मिथ्या आहे. धनदारा पुत्र जलबंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणो न शरणे घा देवासी. म्हणून भगवत चिंतन भगवत भक्ती अतिश्रेष्ठ सांगितलेले आहे. सांगितलं कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. मृग जळाप्रमाणे हे भासणारे आहेत. पुढे सांगितलं विषय भोग जे आहेत, विषयाचं सुख आहे हे बेगळाच्या बाहुली आणि आभळाच्या सावलीप्रमाणे आहे. तृतीय चरणामध्ये विषयाचे समसुख
2-5 मिनिटात आपण कार्यक्रमावरून घेणार आहोत. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जायला राजा. बेगडाची बाहुली आणि आभराची सावली टिकणारी नाही, तर विषय भोगाचं सुख टिकणार नाही. भोगे रोग भयम, भोगे रोग आजोळून या दिले आणि का रुची ते हो का आता सगळा बाजूने. ऐश्वर्य संपत्ती सत्ता सगळ्या गोष्टी आहेत. सगळे जेवायला बसले, गुलाबजाम खातात, याच्या जिभेला पाणी सुटले. एक गुलाबजाम हातात घेतला, तोंडात घालणार तेवढ्यात किचनमधून पत्नी पळतच चालली. पत्नी म्हणजे साखर 450च्या पुढे गेली, तुम्ही कुठे साखर गुलाबजाम खातायत. हा म्हणला ठीक आहे, नाही तर नाही खात. इच्छा तर फारच झाली. ती म्हणजे मला काय काय खा. तिने पातेलं लावून ठेवलं, घ्या सगळेच खाऊन टाका. हा म्हणलं ठीक, वांग्याची भाजी वाळ. वांग्याची भाजी खायची इच्छा, पण मूळ व्याध. डॉक्टर सांगतात प्रवास करू नका, मानेला पट्टा, कमरेला पट्टा. आता सगळे रोग जोडले, काय करावं त्या मुगाला. विषयाचे समसुख हे सुख देणारं नाही आहे. भेगळाच्या बाहुलीप्रमाणे आभाळाच्या सावलीप्रमाणे नष्ट होणार आहेत. आणि हा संसार स्वप्नवत आहे. स्वप्न सत्य आहे का? एका माणसाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये लॉटरी लागली 3 कोटी रुपयाची. जमीन खरेदी केली, बागायत केलं, पाईपलाईन केली, बंगला बांधला. त्याला वाटलं बरं दरिद्रीच गेली. तेवढ्यात पत्नीने हाक मारली, उठा, किती वेळ झोपताय, दिवसभर आलाय. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर, तुटक्या दोरीवर, फाटक्या गोधडीवर पडलेला. कशाचे 3 कोटी, कशाचा बंगला, कशाची गाडी, कशाचं बागायत. जागा झाल्यानंतर स्वप्न ज्याप्रमाणे सत्य राहत नाही, त्याप्रमाणे जीव जेव्हा अज्ञानरूपी निद्रेतून जागा होतो, त्यावेळेला त्याच्याकरता संसार सत्य राहत नाही. शेवटच्या चरणामध्ये मृग
महाराजांचं प्रथम पुण्यस्मरण ह्या कदम परिवार बेटाचा भक्त परिवार आहेत आणि त्यांचा नातू बेटामध्ये एक विद्यार्थी आहेत सुजित. परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगण, कदम परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, सर्व गायक वादकवृंद, महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. श्राद्ध होऊन गेलेले आहेत म्हणून सर्वांनी भोजन करायला काही हरकत नाही. हे पुण्यस्मरण आहेत. श्राद्धाच्या दिवशी आम्ही तिकडे लांब कार्यक्रम असल्यामुळं श्राद्धाचे दिवस शक्य नसल्यामुळे आपण ॲडजस्ट केलेले दिवस आहेत. म्हणून श्राद्ध होऊन 8-10 दिवस 10-12 दिवस होऊन गेलेले आहेत. सर्वांनाच भोजन करायला काही हरकत नाही. हे पुण्यस्मरण झालेलं आहे आणि म्हणून सर्वांनी भोजन प्रसाद घ्यावा. आणि दर्शनामध्ये कोणी वेळ घेऊ नये, कारण दर्शनात जर वेळ गेला तर पुढचा कार्यक्रम लेट होईल. खुडसरगावला काल्याचं कीर्तन आहे, ते लोक वाट पाहत आहेत, म्हणून ताबडतोब आम्ही या ठिकाणून जाणार आहोत. विठ्ठल जय जय विठ्ठल.